नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे. बघा ना, अनेकदा आपण एखादं नवीन काम खूप उत्साहाने सुरू करतो, पण अगदी थोडेच दिवस जातात आणि तो उत्साह कुठल्या कुठे गायब होतो. असं का बरं होत असेल? आजच्या या विशेष विश्लेषणात आपण स्वामी विवेकानंदांचे 7 असे भन्नाट आणि प्रभावी नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला फक्त तात्पुरती प्रेरणा किंवा मोटिवेशन देणार नाहीत, तर एक अशी चिरंतन ताकद देतील जी तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलून टाकेल. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आता साहजिकच एक प्रश्न पडतो हो ना, ती प्रेरणा ते मोटिवेशन इतक्या लवकर का बरं संपतं? आपण बघतो की कोणतेही नवीन काम सुरू करताना सुरुवातीला आपल्यात प्रचंड ऊर्जा असते, पण अर्धवट काम सोडून देण्याचं प्रमाण सगळीकडेच खूप जास्त आहे. याचं मुख्य कारण म्हणजे केवळ तात्पुरते आणि क्षणिक प्रेरणेवरच अवलंबून राहणं. हे काही फायनल सोल्युशन असू शकत नाही. आपल्याला त्या पलीकडे जाऊन एका भक्कम आधाराची गरज असते. इथेच खरी गोम आहे. एका बाजूला असतं मोटिवेशन म्हणजेच प्रेरणा, जी खूप अल्पकालीन असते. ती आज असते आणि उद्या कदाचित गायब. पण दुसऱ्या बाजूला काय आहे? दुसऱ्या बाजूला आहे डिसिप्लिन म्हणजेच शिस्त. शिस्त ही खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे, कारण ती आपल्यात सातत्य निर्माण करते. आणि मित्रांनो, यशाचा खरा आणि शाश्वत मार्ग या शिस्तीतूनच जातो, हे नक्की. तर आपल्या या विश्लेषणाचा पहिला टप्पा आहे आंतरिक पाया, म्हणजेच आपल्या स्वतःवरचा विश्वास आणि आपली एकाग्रता. स्वामी विवेकानंदांचा हा पहिला नियम खरोखरच प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे. ते म्हणतात, जो स्वतःवर विश्वास ठेवत नाही तो खरा नास्तिक आहे. किती डीप आहे ना हे? जगातले इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवोत किंवा न ठेवोत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यावर असलेला ठाम विश्वास. जगातली कोणतीही मोठी गोष्ट जर साध्य करायची असेल ना, तर त्याची सुरुवात ह्या भक्कम आत्मविश्वासातूनच होते. आणि इथूनच आपण येतो दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या नियमाकडे, तो म्हणजे एकाग्रता किंवा फोकस. एक विचार घ्या आणि त्याच विचारात जगा. आजकालच्या धावपळीच्या जगात आपण अनेकदा काय करतो, एकाच वेळी 10 वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचं होतं काय? बऱ्याचदा पदरी अपयशच पडतं. पण जेव्हा आपण एकाच ध्येयावर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करतो, तेव्हा ती एकाग्रता एक प्रचंड मोठी शक्ती बनते. थोडक्यात सांगायचं तर फोकस म्हणजेच पॉवर. आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, संघर्ष. यात येते आपली भीती, शिस्त आणि आजूबाजूचे अडथळे. हा तिसरा नियम अगदी थेट आणि प्रभावी आहे. ज्या गोष्टीची आपल्याला सर्वात जास्त भीती वाटते, ती गोष्ट आयुष्यात किमान एकदा तरी करून बघाच. अनेकदा केवळ एका निराधार भीतीमुळे आपण आपल्या खऱ्या स्वप्नांपासून लांब राहतो. पण लक्षात घेण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना, नेमक्या त्याच भीतीदायक गोष्टीच्या पलीकडे आपली खरी प्रगती दडलेली असते. ती भीती ओलांडणे मस्ट आहे. एकदा का आपण भीतीवर मात केली की मग पुढची पायरी येते ती सातत्याची. दररोज छोट्या छोट्या पण चांगल्या सवयींचं काटेकोरपणे पालन करणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. सुरुवातीचा तो जो काही उत्साह असतो ना, तो लवकरच संपतो. पण जे लोक रोज न चुकता सातत्याने आपलं काम करत राहतात, तेच शेवटी मोठं यश मिळवतात. कन्सिस्टन्सी किंवा सातत्य हे नेहमीच कोणत्याही तात्पुरत्या उत्साहापेक्षा जास्त टिकणारं आणि रिझल्ट देणारं ठरतं. आणि हाच मुद्दा वेळेच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडतो. एका बाजूला बघा, वेळेचे सर्वात मोठे शत्रू आहेत. सतत मोबाईल पाहणं, अर्थहीन स्क्रोलिंग करणं आणि ते निरुपयोगी मनोरंजन आजच्या काळातला प्रगतीमधला हा एक खूप मोठा अडथळा बनलाय. तर दुसऱ्या बाजूला आहे उत्पादक मानसिकता. ज्याला आपल्या वेळेची खरी किंमत समजली आहे, तोच व्यक्ती आयुष्यात सतत पुढे जात राहतो. आपण आपला अमूल्य वेळ नेमका कुठे आणि कसा देतोय हे तपासून बघणं आता अत्यंत गरजेचं झालंय. आता येऊया तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे, बाह्य आधार. म्हणजेच आपलं सभोवतालचं वातावरण आणि आपली अंतिम चिकाटी. बाह्य आधाराचा विचार करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपले सभोवतालचे वातावरण आपले भविष्य ठरवत असते. नकारात्मक लोक केवळ आपली ऊर्जा शोषून घेतात आणि आपल्याला एका चौकटीत अडकवून ठेवतात. याउलट सकारात्मक लोक आपल्याला प्रगती करण्यासाठी आणि एक उत्तम भविष्य घडवण्यासाठी सतत प्रेरणा देतात. म्हणूनच ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते आणि जे आपल्याला पुढे जायला प्रोत्साहन देतात, अशाच लोकांच्या संगतीत राहणं हे खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरू शकतं. आणि म्हणूनच हा ऐतिहासिक आणि अंगावर काटा आणणारा विचार नेहमी लक्षात ठेवा. उठा, जागे व्हा आणि ध्येय पूर्ण होईपर्यंत थांबू नका.
हा विचार आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो की अंतिम चिकाटी ही केवळ एक चॉईस किंवा पर्याय नाहीये, तर ती एक अनिवार्य गोष्ट आहे. जोपर्यंत आपण ठरवलेलं उद्दिष्ट गाठत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही, हाच तो विजयाचा खरा आणि एकमेव मंत्र आहे. कोणत्याही महान प्रवासात 3 टप्पे हे हमखास येतातच. हा निसर्गाचा आणि यशाचा एक अटळ मार्ग आहे. पहिलं म्हणजे कठीण वेळ नक्की येणार हे आपल्याला मान्य करावंच लागेल. दुसरं म्हणजे लोक नक्कीच हसतील, ते खिल्ली उडवतील. पण तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो व्यक्ती या सर्व गोष्टी शांतपणे सहन करून जिद्दीने शेवटपर्यंत टिकून राहतो ना, तोच खऱ्या अर्थाने जिंकतो. हेच अंतिम सत्य आहे. तर आपण आजच्या या विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. आता आपण सर्वांनी एका गोष्टीवर थोडा गांभीर्याने विचार करूया. हे सगळे नियम फक्त ऐकून आणि विसरून जाण्यापेक्षा आजपासून या 7 शक्तिशाली नियमांपैकी नेमका कोणता नियम आपण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात अंमलात आणणार आहोत? बघा, कोणतीही मोठी गोष्ट एका छोट्याशा निर्णयानेच सुरू होते आणि तो निर्णय घेण्याची वेळ आत्ताच आहे. यावर नक्की विचार करा आणि कृती करायला आजच सुरुवात करा.